हे बघा रे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल हां ठीक आहे. बघा लक्ष इकडे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट इन द इलेक्ट्रिक फील्ड. फर्स्ट, इलेक्ट्रिक potential energy depends upon end points. Potential energy depends upon end points. खालचे पॉईंट बघा, पोटेन्शियल एनर्जी ही एंड पॉईंट्सवरती अवलंबून आहे. स्लो चला. पोटेन्शियल एनर्जी कशावरती अवलंबून आहे? एंड पॉईंट्सवरती अवलंबून आहे. पहिला पॉईंट, पोटेन्शियल एनर्जी डिपेंड्स ओनली ऑन एंड पॉईंट्स. सेकंड पॉईंट, वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हां, यूट्यूबवर नाही. ओके ओके. हे बघा रे, हे लक्ष इकडे. हां, फर्स्ट पहिला पॉईंट काय बघा, हॅलो निघून जा. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी डिपेंड्स अपॉन एंड पॉइंट्स ओनली. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी डिपेंड्स ओनली अपॉन, बोलू नका, ओनली अपॉन एंड पॉइंट्स. ओनली अपॉन एंड पॉइंट्स. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी कशावरती डिपेंड आहे? एंड पॉइंट्स. नॉट डिपेंड अपॉन ॲक्च्युअल पार्ट टेकन बाय द पार्टिकल. नॉट डिपेंड्स अपॉन, डज नॉट डिपेंड्स अपॉन ॲक्च्युअल पाथ टेकन बाय, फालतूगिरी करायची नाही, नाहीतर चालायचं क्लासच्या बाहेर, नीट बसायचं. नॉट डिपेंड्स अपॉन ॲक्च्युअल टेकन बाय पार्टिकल. मोबाईल सायलेंट. हे बघा रे, पोटेन्शियल एनर्जी कशावरती डिपेंडंट आहे? पहिल्यांदा डिपेंड आहे ती एंड पॉईंट्सवरती. कसं एंड पॉईंट्सवरती डिपेंडंट आहे? फॉर्म्युला काय पोटेन्शियल एनर्जीचा? U इज इक्वल टू 1/4πε0 कॅपिटल क्यू इंटू स्मॉल क्यू नॉट 1/R2 मायनस 1/R1. 1/R2 मायनस 1/R1. पोटेन्शियल एनर्जी ही एंड पॉईंट्सवरती डिपेंडंट आहे. सेकंड वन काय म्हणलेलं आहे बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, काय म्हणलेलं आहे बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज इक्वल टू चेंज इन, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी कशावर डिपेंडंट आहे? चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. और इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. बघा रे, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी कशावरती डिपेंडंट आहे? एंड पॉईंट्सवरती. दुसरं ॲक्च्युअल पाथ टेकन बाय द पार्टिकल, म्हणजे कोणत्या पाथने जात आहे. आणि थर्ड वन, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू 1/4πε0 कॅपिटल क्यू इंटू स्मॉल क्यू नॉट. हे ॲक्च्युअल डेरिवेशन आपण बघितलेलं आहे. 1/R2 मायनस 1/R1. आणि थर्ड वन, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू काय असणार आहे? चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघा बरं, त्यातलं काय आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. काय आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे काय? बघा रे, आपण जो चार्ज मूव्ह करतो आणि हे मूव्ह करण्यासाठी जी काय एनर्जी लागणार आहे, सो दॅट इज व्हॉट? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट इन द इलेक्ट्रिक फील्ड
electrostatic potential at any point in the electric field, electrostatic potential at any point in the electric field is defined as work done against the work done by bringing a unit charge from infinity to point against the direction of electric field intensity. हे बघा डेफिनेशन काय दिलेले आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट इन द इलेक्ट्रिक फील्ड. काय म्हणलेलं आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट इन द इलेक्ट्रिक फील्ड is defined as work done by bringing the unit charge. युनिट चार्जला इन्फिनिटीपासून गिव्हन लोकेशनला आणण्यासाठी, कुणाला युनिट चार्जला इन्फिनिटीपासून गिव्हन लोकेशनला आणण्यासाठी जे वर्क केलं जातं किंवा जी काय एनर्जी लागणार आहे त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. म्हणजे एखाद्या गोष्टीला आणण्यासाठी लागणारे एनर्जी म्हणजे ते काय झालं? पोटेन्शियल. एखाद्या गोष्टीला म्हणजे चार्जला आणायचं आपल्याला. इथं आपण चार्जचा स्टडी करतोय. चार्जला इन्फिनिटीपासून प्रेझेंट लोकेशनला आणण्यासाठी जे काय तुम्ही वर्क करता दॅट वर्क इज नथिंग बट व्हॉट? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. कळतं का मी काय सांगतो ते? युनिट चार्जला इन्फिनिटीपासून प्रेझेंट लोकेशनला आणण्यासाठी तुम्ही जे काय वर्क करता दॅट वर्क इज नथिंग बट व्हॉट? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. काय इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल? ठेवून टाक मोबाईल, काढायला नाही सांगतो बघ. हे तर त्यासाठी आलात काय? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे काय? युनिट पॉझिटिव्ह चार्जला इन्फिनिटीपासून प्रेझेंट लोकेशनला आणण्यासाठी जे काय तुम्ही वर्क करता दॅट वर्क इज नथिंग बट व्हॉट? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला सांगा. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल एनर्जी? पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला सांगा. बरोबर आहे. 1/4πε0 Q1 × Q2 डिवायडेड बाय R2 - R1. R2 मायनस आपण इलेक्ट्रिक दॅट इज पोटेन्शियल एनर्जी हे एंड पॉईंट्सवरती अवलंबून म्हणलेलं आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी डिपेंड्स अपॉन एंड पॉईंट्स, नॉट डिपेंड्स अपॉन ॲक्च्युअल पार्ट टेकन बाय द पार्टिकल. एंड पॉईंट म्हणजे कोणकोणते? R1 आणि R2 वरती इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी अवलंबून आहे. बरोबर आहे ना? R1 आणि R2 वरती काय डिपेंडंट आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी डिपेंडंट आहे. आता बघा ह्याच्यामध्ये मी काय सांगतोय, लक्ष द्या. पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल, हे बघा रे, पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल और सिस्टम ऑफ टू पार्टिकल्स. पोटेन्शियल एनर्जी ऑफ system of two particles. Potential energy of system of
टू पार्टिकल्स. काय बघा रे पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ टू पार्टिकल्स. फॉर्म्युला बघा, U इज इक्वल टू 1/4πε0 कॅपिटल क्यू स्मॉल क्यू किंवा ह्याला Q1 म्हणा, ह्याला म्हणा Q2 डिवायडेड बाय R. पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल डिपेंड्स अपॉन सिस्टम ऑफ टू चार्ज पार्टिकल्स. इथं Q1 घेतलं, ठीक आहे, R घेतो मी किंवा ह्याला R1 म्हणा. हे दुसरं बघा रे, आता ही पोटेन्शियल एनर्जी कशी लिहितो बघा मी, U इज इक्वल टू किंवा UR 1/4πε0 Q1 डिवायडेड बाय व्हॉट R1 इंटू Q2. दुसरं आणखीन कसं लिहू शकतो मी, UR2 इज इक्वल टू 1/4πε0 Q2 डिवायडेड बाय R2 इंटू Q1. बघा रे, व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे काय, युनिट चार्जला इन्फिनिटीपासून प्रेझेंट लोकेशनला आणण्यासाठी लागणारी एनर्जी. कुणाला, युनिट चार्ज हा युनिट चार्ज आहे, हा युनिट चार्ज घेतला आणि ह्या युनिट चार्जला इथून कुठं आणायचं आहे, इन्फिनिटीला. कुठं आणायचं आहे, इन्फिनिटीला. मग युनिट चार्जला इन्फिनिटीपासून कुठं आणायचं आहे, इन्फिनिटीपासून कुठं आणायचं आहे, त्याला प्रेझेंट लोकेशनला आणायचं आहे. इन्फिनिटीपासून कुठं आणायचं आहे, प्रेझेंट लोकेशनला. आणि ह्याला आणण्यासाठी जी काही तुम्ही एनर्जी यूज करता ते म्हणजेच काय आहे, दॅट इज कॉल्ड अ पोटेन्शियल. त्याला काय म्हणलेलं आहे, पोटेन्शियल. युनिट चार्जला इन्फिनिटीपासून प्रेझेंट लोकेशनला आणण्यासाठी जी काय तुम्ही एनर्जी यूज करता त्याला काय म्हणलेलं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. सेकंड वन, सो व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ टू पार्टिकल्स. हा फॉर्म्युला आहे 1/4πε0 Q1 इंटू Q2 डिवायडेड बाय R1. इथं आता मी Q1 R1 घेतलेला आहे. मग आता चार्ज Q1 घेतला, ह्याला डिवाइड बाय केलं R1 आणि त्याला काय घेतलं, Q2 मल्टिप्लाय. इथं UR2 घेतलं 1/4πε0 Q2 डिवायडेड बाय R2 इंटू काय घेतलं, Q1. हे मला सांगा, सेकंड पॉईंट आहे. थर्ड पॉईंट बघा, हे काय आहे, ह्याला काय म्हणायचं, 1/4πε0 Q1 डिवायडेड बाय R1. काय म्हणायचं ह्याला, पोटेन्शियल. ह्याला काय म्हणायचं, हे एक्सप्रेशन आपण बघणार आहोत. काय बघा इकडं, V1 घेतलो मी, V इज इक्वल टू किंवा VR1 और VR 1/4πε0 Q1 डिवायडेड बाय R1. पोटेन्शियल कशावरती डिपेंडंट आहे, पोटेन्शियल कशावरती डिपेंडंट आहे, पोटेन्शियल एनर्जी एंड पॉइंटवर डिपेंडंट आहे. पोटेन्शियल डिपेंड्स अपॉन चार्ज अँड डिस्टन्स. पोटेन्शियल डिपेंड्स अपॉन चार्ज अँड डिस्टन्स. डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे बघा, टू ब्रिंग द युनिट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पॉईंट अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. कुणाला आणायचं, आपल्याला युनिट चार्जला आणायचं आहे. कुठून आणायचं आहे, इन्फिनिटीपासून अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे पोटेन्शियल हे मेनली कशावरती डिपेंडंट आहे, चार्जवरती डिपेंडंट आहे. आणि सेकंड वन कशावरती, डिस्टन्स. कशावरती, डिस्टन्स. आता इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून पोटेन्शियल कसं झालं, पॉझिटिव्ह. निगेटिव्ह चार्ज असेल तर पोटेन्शियल कसं झालं, निगेटिव्ह. बिकॉज पोटेन्शियल डिपेंड्स अपॉन चार्ज. बघा रे, इथं काय घेतोय मी, सी पोटेन्शियल डिपेंड्स अपॉन चार्ज and distance r which is located or which is located at distance, which is located at a distance. पोटेन्शियल हे
चार्ज आणि कशावरती डिपेंडंट आहे, डिस्टन्सवरती अवलंबून आहे. पोटेन्शियल डिपेंड्स अपॉन चार्ज अँड डिस्टन्स. आता हे आपण कशात घेतलं आहे, पोटेन्शियल एनर्जी इन टर्म्स ऑफ चार्ज. पोटेन्शियल एनर्जी इन टर्म्स ऑफ चार्ज. आता आपल्याला पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये बघायची आहे, पोटेन्शियल एनर्जी इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल. पोटेन्शियल एनर्जी इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल. हे बघा रे, लक्ष द्या, हे पोटेन्शियल कोणामुळे आहे, चार्जमुळे. यू आर इज इक्वल टू V1 इंटू आर इंटू Q2 किंवा यू आर इज इक्वल टू V2R इंटू Q1. हे बघा रे, U इज इक्वल टू 1/4πε0 Q1 इंटू Q2 डिवायडेड बाय R, डिवायडेड बाय R1 किंवा R डिस्टन्स. ओके. आता हे कुणामुळे पोटेन्शियल आहे, हे कुणामुळे आहे, हे पोटेन्शियल कुणामुळे आहे, चार्ज Q1 मुळे आहे. म्हणून हे काय घेतलं मी तर V1. आणि हे पोटेन्शियल कुणामुळे आहे, चार्ज Q2, म्हणून त्याचं पोटेन्शियल काय घेतलं मी, V2. हे पोटेन्शियल आहे चार्ज Q1 मुळे, हे पोटेन्शियल आहे चार्ज Q2 मुळे. हे पोटेन्शियल कुणामुळे आहे, चार्ज Q2 मुळे, त्याला काय घेतलं आपण, V2. हे पोटेन्शियल कुणामुळे आहे, चार्ज Q1, ते पोटेन्शियल काय घेतलं, V1. समजलं का, मी काय सांगतो ते समजतं आहे, क्लिअर आहे. व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे काय, व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, ब्रिंगिंग ऑफ युनिट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू, ब्रिंगिंग ऑफ युनिट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. पॉइंट अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. त्यानंतर पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय आहे, U इज इक्वल टू 1/4πε0 Q1 इंटू Q2 डिवायडेड बाय R1. आता हे पोटेन्शियल कुणामुळे घेतलं आपण, चार्ज Q1 मुळे. आणि हे पोटेन्शियल कुणामुळे घेतलं, चार्ज Q2. पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे. मग आपण घेतलेला आहे पोटेन्शियल. पोटेन्शियल कशावरती डिपेंडंट असतं, चार्ज आणि डिस्टन्स. जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर पॉझिटिव्ह पोटेन्शियल, निगेटिव्ह चार्ज असेल तर निगेटिव्ह. हा पोटेन्शियल एनर्जी, ही पोटेन्शियल एनर्जी इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल अँड चार्ज, इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल अँड चार्ज. समजलं, क्लिअर आहे का, डाऊट आहे का याच्यामध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे बघा त्याच्यामधला. ओके, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला बघा. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय सांगा, पोटेन्शियलचा फॉर्म्युला हे रिमूव्ह करू द्या का. हे बघा रे, तिथं दिलेलं आहे, लिहून दिलेलं आहे तुम्हाला. डेफिनेशन बघा, व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, ब्रिंगिंग अ युनिट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ब्रिंगिंग अ युनिट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू प्रेझेंट लोकेशन. अमाउंट ऑफ वर्क डन ब्रिंगिंग अ युनिट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू point against the direction of electric field intensity. Point against the direction of electric field. Okay. Next आपण परत काय घेतलं, पोटेन्शियल एनर्जी इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल अँड चार्ज. पोटेन्शियल एनर्जी इन टर्म्स ऑफ चार्ज काय, 1/4πε0 Q1 इंटू Q2 डिवायडेड बाय R. मग त्याच पोटेन्शियल एनर्जी इन टर्म्स ऑफ कशामध्ये लिहिलं, पोटेन्शियल. काय बघा, पोटेन्शियल एनर्जी हां, पोटेन्शियल एनर्जी हां बोलू नका, इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल. काय सांगा, पोटेन्शियल एनर्जी इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल. आत्ताच फॉर्म्युला लिहिलता नाही, इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल. पोटेन्शियल एनर्जी इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल, यू आर इज इक्वल टू V1 इंटू आर इंटू Q2. हे पोटेन्शियल कुणामुळे आहे, V1 पोटेन्शियल कुणामुळे आहे, चार्ज. व्हेरी गुड. V1 इज इक्वल टू 1/4πε0 Q1 डिवायडेड बाय R1. हां, V2 इंटू आर. मला सांगा पोटेन्शियल कोणामुळे आहे, हे
काय फॉर्म्युला आहे V2 इज इक्वल टू पोटेन्शियल कशावरती डिपेंडंट असते चार्ज आणि वेअर V1 इज द पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q1 V2 इज द पोटेन्शियल ड्यू टू चार्ज V1 R घेतलेला आहे परत म्हणाल सर V1 R सो पोटेन्शियल V1 इज द पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q1 V1 is the potential बोला V1 असेल तर चार्ज Q1 V1 असेल तर चार्ज Q1 V1 असेल तर इथं Q2 आणि इथं Q1 बरोबर आहे हां लक्ष आहे तुमचं V1 इज द पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q1 V1 is the potential due to charge Q1 V2 R is the potential due to charge Q2 हां पोटेन्शियलचा फॉर्म्युला बघा रे पोटेन्शियलचा फॉर्म्युला सांगा व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियलचा फॉर्म्युला सांगा इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी सांगा पोटेन्शियलचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी बघा रे पोटेन्शियल इज इक्वल टू पोटेन्शियल इन इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड पोटेन्शियल इन इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज इलेक्ट्रोस्टॅटिक नीट बसायचं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इथं काय डिस्कशनसाठी बोलवलं नाही कुठली मंत्रिमंडळाची बैठक नाही गाडगे पुढं बसायचं नाही तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इन द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज V is equal to U divided by Q V divided by Q next electrostatic potential difference is equal to difference in potential energy per unit charge बघा रे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल difference is equal to difference in potential energy per unit charge V2 minus V1 is equal to U2 minus U1 divided by charge divided by Q चला रे पहिल्यापासून सगळं आपण एकदा रिवाइज करू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल कशावरती डिपेंडंट असतं चार्ज आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिपेंड्स अपॉन चार्ज अँड डिस्टन्स ठीक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज इक्वल टू फॉर्म्युला काय इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डेफिनेशन work done bringing a unit charge from infinity to point against the direction of electric field intensity potential energy in terms of charge काय फॉर्म्युला U is equal to 1/4 pi epsilon naught Q1 into Q2 divided by R त्यानंतर U is equal to 1/4 pi epsilon naught Q1 into Q2 divided by R इक्वेशन ते दिलं आपण that is electrostatic potential in terms of system of two charged particles electrostatic potential energy in terms of system of two charged particle त्यानंतर सेकंड electrostatic potential in terms of potential V1 into Q2 V2 into Q1
V1 इज इक्वल 1/4 pi epsilon naught Q1 डिवाइडेड बाय V2 इज इक्वल 1/4 pi epsilon naught Q2 डिवाइडेड बाय R. V1 is the potential due to charge Q1, V2 is the potential due to charge Q2. Because potential depends upon charge. Potential कशावरती डिपेंडंट आहे? चार्ज वरती. Potential, electrostatic potential is equal to potential energy per unit charge. गाडी इकडे बघत जावा. Electrostatic potential difference is equal to difference in potential energy per unit charge. Difference in potential energy per unit. काय डाऊट आहे का याच्यामध्ये? क्लिअर आहे? समजताय? नेक्स्ट, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड पोटेन्शियल. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड पोटेन्शियल. हे बघा रे, इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल मधलं रिलेशन. इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल मधलं रिलेशन काय लयच अडकाड केलेला. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक फील्ड. पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड मधलं रिलेशन. हा आवाज नको आहे. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड पोटेन्शियल. हे चालू आहे का रे? चालू आहे ना? ओके. हाय असंच एडिटिंग फिडिटिंग करणार नाही. हाय तसंच. हां एडिटिंग वगैरे होत नाही, तेवढी वेळ नाही मला. ते एडिटिंग करा, ते करा, आपल्याला काही व्ह्यूज मिळवायचे नाहीत. हां त्याला तेच काम आहे. हे बघा रे, हे बघा रे. हां लक्ष इकडे. KGF 2चं पिक्चर तर काय एडिटिंग एका 18 वर्षाच्या मुलांनी केलं आहे. जे असेल 18-19 केलं हे महत्त्वाचं आहे ना. आता ते लोक काय काय करायला लागले तुम्ही बघा जरा. काय काय हां काय तर तिथनं बघायला लागले. हां हां नाही काय तुमचं जे काय असेल ते छंद जोपासा आणि ठीक आहे. हे बघा रे नेक्स्ट. हां लक्ष इकडे. वर्डनचा फॉर्म्युला काय? DW इज इक्वल टू मायनस F इंटू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे बघा रे, F वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हा फॉर्म्युला बघा. F इज इक्वल टू E इंटू Q. हा 11चा फॉर्म्युला आहे. F इज इक्वल टू E इंटू Q. व्हॉट इज E? हां पाटील लक्ष इकडे. अनुष्का व्हॉट इज E? E काय आहे? दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ही काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. हां बघा रे, याला इक्वेशन 1 नाव देतो, याला इक्वेशन 2. पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. 2ला 1 मध्ये पुटअप करा. काय येते बघा रे? DW इज इक्वल टू मायनस E इंटू Q इंटू DX. मायनस E इंटू Q इंटू हे याला डिवाइडला घेतो. हा चार्ज काय करतो? डब्ल्यूला डिवाइड. W अपॉन Q मायनस E इंटू DX. मायनस E इंटू DX. हां बघा रे, व्हॉट इज W अपॉन Q? आता सांगितलं मी. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय? पोटेन्शियलचा व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. हां बोला. इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल. शेवटचे 2 पॉईंट मी त्याच्यावरती घेतलेले. पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज. पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज.
तेच पोटेन्शियल म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. पोटेन्शियल इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी व्ही इज इक्वल टू यू अपॉन क्यू. व्ही इज इक्वल टू यू अपॉन क्यू. म्हणजे यू म्हणजेच काय आहे, वर्क. यू म्हणजेच काय, वर्क. वर्क इज नथिंग बट एनर्जी. वर्क इज नथिंग बट, वर्क अपॉन चार्ज इज नथिंग बट काय आहे, एनर्जी. वर्क अपॉन चार्ज इज नथिंग बट, ए बघा रे, लक्ष इकडे, मायनस ई इंटू डी एक्स डी यू डिवायडेड बाय क्यू. डी यू डिवायडेड बाय क्यू. मग ह्याला काय लिहिणार मी, व्ही इज इक्वल टू डी यू डिवायडेड बाय क्यू. डी यू डिवायडेड बाय क्यू. ह्याला इक्वेशन 3 म्हणतो. इक्वेशन 4, पुट इक्वेशन 4 इन इक्वेशन 3. 4 ला 3 मध्ये पुटअप करा. 4 ला 3 मध्ये पुटअप करा. बघा रे, ई इंटू डी एक्स इक्वल टू डी यू. ई इंटू डी एक्स इक्वल टू डी यू, सॉरी डी व्ही नॉट डी यू. याला पोटेन्शियल डी व्ही घ्या. याला पोटेन्शियल काय करा, डी व्ही घ्या. ए बघा रे, हे वर्क म्हणजे एनर्जी बरं का. एनर्जीचा सिम्बॉल यू आहे. वर्क म्हणजे काय, एनर्जी, आणि एनर्जीचा सिम्बॉल यू. याला काय करू आहे कळत नाही. ठीक आहे, बघा रे काय येतं फॉर्म्युला. हां, ई इज इक्वल टू डी व्ही डिवायडेड बाय डी एक्स मायनस, हा मायनस तिकडे गेला. हे बघा रे, लक्ष द्यायला. ह्याला काय म्हणायचं, डिस्टन्सने जर डिवाइड केलं तर ह्याला काय म्हणायचं, पोटेन्शियल ग्रेडियंट. डिस्टन्सने डिवाइड केल्यावर ह्याला काय म्हणायचं, पोटेन्शियल ग्रेडियंट. कोणत्या पण क्वांटिटीला जर डिस्टन्सने डिवाइड केलं तर ती काय होते, ग्रेडियंट. टेम्परेचरला डिस्टन्सने डिवाइड केलं काय म्हणायचं त्याला, टेम्परेचरला डिस्टन्सने डिवाइड केलं काय म्हणणार त्याला, टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंट. वेलॉसिटीला डिस्टन्सने डिवाइड केलं, वेलॉसिटीला डिस्टन्सने डिवाइड केलं, वेलॉसिटी ग्रेडियंट. वेलॉसिटी. पोटेन्शियलला डिस्टन्सने डिवाइड केलं काय म्हणणार त्याला, काय फॉर्म्युला आहे, निगेटिव्ह रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, किंवा निगेटिव्ह चेंज इन पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. निगेटिव्ह चेंज इन पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स इज कॉल्ड अ पोटेन्शियल ग्रेडियंट. MCQला विचारतात पोटेन्शियल ग्रेडियंटचे युनिट काय, व्होल्ट पर मीटर. काय आहे, व्होल्ट पर मीटर. काय येतं बघा इकडं, हे लक्ष इकडे, निगेटिव्ह चेंज इन पोटेन्शियल with respect to distance, with respect to distance. Negative change in potential with respect to distance is called, काय म्हणतात त्याला, is called electric field intensity. Is called electric field intensity. Electric field intensity. Negative change in potential with respect to distance. हे स्टेटमेंट लिहून घ्या नोट्समध्ये. ह्याला निगेटिव्ह म्हणायचं आणि ह्याला म्हणायचं WRT विथ रिस्पेक्ट टू, W.R.T विथ रिस्पेक्ट टू, विथ रिस्पेक्ट टू. ह्याला काय करू काय कळलं नाही मला. ह्याला काय करू दे रे, हे बघा मध्ये मध्ये यायला लागले. गळ्यात गळून असतं ते आहे, गळ्यात कसं नाही, असं राहू दे, विषय संपला. काय अडचण येत नाही ना, काय येत नाही.
हां ठीक आहे. सर इतकं मिनिटाचं बघतात व्हिडिओ. कोण बघितलं ना बघितलं.